नमस्कार मित्रांनो, चला चालू करूया मग आजच्या रिव्ह्यूला. आजच्या एपिसोडमध्ये एक कॅप्टन्सीचे उमेदवार कोण बनणार, कोण कोण बनू शकते त्याच्यावर होता. आणि बीबी थांबा म्हणून एक चांगला सेटअप लावला होता, म्हणजे STची सीट पकडण्याचा गेम होता एका प्रकारे असं सांगायचं गेलं तर. त्या गेममध्ये मला खूप मजा आली, म्हणजे इतकी मजा, वा जबरदस्त. म्हणजे प्लॅनिंग हे एक प्रॉपरली कार्य पूर्ण केले, प्रॉपरली, म्हणजे नाही कोणाचे क्रेजेसी न करता. तर मग चला चालू करूया. कोण होतं तर इकडं जसं कार्य जसं सांगितलं तसं वर्षातही अंकिता आणि अभिजित यांची प्लॅनिंग चालू होती, आणि तिकडं अरबाज आणि निकी आणि घनश्यामची प्लॅनिंग चालू होती. पण याच्यात घनश्यामची थोडी कमी प्लॅनिंग होती, निकीची आणि यांची प्लॅनिंग होती. तर बघूया काय घडतंय ते, कारण घडायला खूप चांगलं वेगळंच घडायला काहीतरी. तर बघूया. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके. आणि मित्रांनो, लाईक खूप करा मला, कारण तुमच्या प्रेमाची मला खूप गरज आहे. चला चालू करूया. तर पहिली फेरीचं बिग बॉस सांगतात की 11 सीट आहे, आणि 11 सीट उपलब्ध आहे, आणि एक सीट बाद होणार, एक सदस्य बाद होणार आहे. तर पहिले जी फेरी असते त्या फेरीमध्ये निकीने पहिले डिसाईड केलेलं असते की मीच बाद होणार, आणि ते पळत जाऊन ती सीट पकडायची असते. आणि नंतर मग एक तिकीट कलेक्टर पण असते, जे सगळ्यांकडे तिकीट असतात, आणि जे बाहेर राहिलं, जे बाद झालेलं आहे, ज्यांना हे नाही भेटली, काय म्हणते, सीट, तर त्यांचं तिकीट फाडून त्यांना तिकीट कलेक्टर डिसाईड करणार. तर चला बघूया. पहिली फेरी झाली. पहिल्या फेरीत निकी तंबोली ही याच्या बाहेर झाली त्या साईडवर, आणि तिने तिचं तिकीट फाडलं, आणि ती नेक्स्ट फेरीमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून झालं. तर तिने हे झालेली आहे. तर मग दुसरी फेरी याच्यात टीम बी कंटिन्यू प्लॅनिंग करते. टीम बीनी यावेळेस प्लॅनिंग एक नंबर केली, कारण कोणाला कसं काय काढायचं त्याच्यावर प्रॉपर प्लॅनिंग केली. तर टीम बी कंटिन्यू प्लॅनिंग, या फेरीत कोणाला बाद करायचं असं करायचं. तर मग दुसरी फेरी चालू झाली, आणि सीट उपलब्ध 10, यानी एक सदस्य बाद होणार आणि एक सीट कमी होणार. तर या दुसऱ्या फेरीत सीट न भेटलेले सदस्य होता अभिजित सावंतचा पण हे होतं. तर त्याचं तिकीट तिकीट कलेक्टरवर होतं, निकी तंबोलीवर होतं की यांना ठेवायचं का रिप्लेस करायचं. तर त्यांनी ठेवून घेतलं, त्यांना बाद केलं. तर कॅप्टन उमेद बाद झाली त्यांची. तर नंतर मग तिसरा फेरी चालू झाली, यांची कंटिन्यू प्लॅनिंग. मला टीम बीचं यावेळेस एक आवडली, त्यांनी प्लॅनिंग खेळली, इथून खेळलेलं आहे. त्यांना खरं या आठवड्यात ॲप्रिशिएट पण भेटणार जिथे जवळ. चला तिसऱ्या फेरीत असं झालं की 9 सीट होते, 9 सीट, आणि एक बाद होणार, एक सदस्य बाद होणार. तर 9मध्ये जो एक सदस्य बाद झाला तो झाला घनश्याम झाला, कारण घनश्यामला सीट नाही भेटली, बाकीच्या सगळ्यांना भेटली. बट इथं होतं अभिजितचा ट्विस्ट, कारण तो तिकीट कलेक्टर होता, आणि त्याला निर्णय होता की त्याच्या हातात निर्णय होता. तर अरबाजला रिप्लेस केलं घनश्यामने, म्हणजे घनश्याम वापस सीटवर बसला आणि अरबाज बाहेर आला. म्हणून घनश्यामचे कॅप्टन्सीचे उमेदवार थोडेसे वाटले. पण कसं आहे, अरबाज चांगला गेम खेळतोय, म्हणून बघूया काय आहे. तर मग चौथी फेरी झाली. चौथ्या फेरीत 7 सीट होत्या, आणि 2 सदस्यांना बाद करायचं आहे.
तर मग आता झालं याच्यात 2 जे बाद झाले ते होती, ज्यांना सीट भेटली नाही त्या 2 सदस्य होते जान्हवी आणि वर्षा. तर जान्हवीला रिप्लेस केलं त्यांनी, म्हणजे अरबाजने निर्णय घेतला की रिप्लेस केलं पंढरीनाथला. आणि पंढरीनाथला मला एखादं वाटलं की नाही, वेगळ्याला कोणाला तरी काढायला पाहिजे होतं जो, पण ठीक आहे, एक प्रकारे ठीक आहे, पंढरीनाथला काढलं, इट्स ओके. त्याच्यावर ओके, ते अरबाजचा निर्णय स्पेशली. आणि वर्षाताईला रिप्लेस करून चक्क आपल्या मित्राला घनश्यामला घेतलं. म्हणजे अरबाजला इथं कळायला पाहिजे की एकच मित्र उरला आहे, त्याला तरी ठेवावं सोबत. आता इथं निकीचे आणि त्याचे वाद झाले, अजून ते सगळे पूर्ण ग्रुप वेगळा झालेला आहे. वैभव आणि हे तर त्याच्याशी बोलत नाही आहेत, ते फक्त ठीक आहे ग्रुपने इंडिव्हिज्युअल खेळत आहेत असं आहे. तर वर्षाला काढून घनश्यामला बाद केलं. आणि या जे नेक्स्ट तिकीट कलेक्टर कोण असेल तर त्याच्यावर खूप निर्णय घेतला यांनी, सगळ्यांनी निर्णय घेतला. बहुमताने एक निर्णय द्यायचा होता की जे 5 सदस्य जे बाद झालेले आहेत, जे 5 सदस्य बाद झालेले आहेत त्यांच्यापैकी एक तिकीट कलेक्टर होणार नेक्स्ट फेरीत. तर नेक्स्ट फेरीत सगळ्यांनी बहुमताने घेतलेला आहे की आपला घनश्यामला बोलवलं, घनश्याम पुढाऱ्यांना. आणि घनश्याम हे झाल्यावर थोडंसं होतं की मला का नाही, म्हणजे मला गेममध्ये का नाही ठेवलं यांनी असं. आणि तो माझा गेम खेळणार आणि तो थोडा चिडला होता म्हणून दिसला, तो थोडा की चिडलेला दिसला म्हणून. मग जी 5वी फेरी झाली त्याच्यात 5 सदस्य होते, म्हणजे 2 सदस्यांना बाद करायचे होते. आता ते 5 सदस्य उपलब्ध राहणार, सीट अवेलेबल राहणार आणि 2 सदस्य बाद होणार. जे 2 सदस्य बाहेर राहिले त्याच्यातून अंकिता आणि सूरज राहिले. तर घनश्यामनी अंकिताला रिप्लेस करून धनंजय दादांना बोलवलं आणि धनंजय दादांची कॅप्टनची उमेदवारी बाद केली. आणि इकडं सूरजला रिप्लेस केलं आर्यांच्या ह्याच्याने आणि आर्याला बाद केलं. आणि मग नंतर शेवटी DP दादाला यांनी प्रॉमिस दिलं होतं, पण त्यांनी काही गेम खेळला नाही. ठीक आहे, बट ओके, डन आहे. तर 6वी फेरी, म्हणजे ही 6वी फेरी अंतिम होती, शेवटची फेरी होती. 4 सदस्य सीटवर उपलब्ध राहणार आणि 1 सदस्यांना बाद होणार. तर सगळ्यांनी तिकीट कलेक्टर नेक्स्ट पुढच्या फेरीत कोण कलेक्टर होणार, बहुमताने असा निर्णय घेतला या सगळ्यांनी की आर्या तिकीट कलेक्टर होणार. आणि टीम बीची कंटिन्यू प्लॅनिंग चालू होती याच्यावर की कोणाला करावं. तर तिचं म्हणणं होतं की या फेरीत वैभवला करावं. तर यांनी या वीकला आर्याची ती फेरी संपली. आणि मग नंतर आर्याने वर्षातही होतं बाहेर, तर वर्षाला रिप्लेस करून वैभवला बाहेर बोलवलं आणि वैभवचं तिकीट फाडलं. तर याच्यात मला तर वाटलं की आर्याचा निर्णय हा बरोबर होता, कारण वैभव कॅप्टन्सीचं कार्य हे नाही होतं जास्त, म्हणजे तो दिसतो आता जेव्हापासून तो अरबाजच्या वेगळं झाला तेव्हापासून दिसतो आहे, बट अजून थोडा वेळ लागला. तर असं आहे. आणि पूर्ण सगळं कार्य शेवटची फेरी पार पडली. आणि या ह्याच्यात वर्षा, अंकिता, जान्हवी आणि सूरज हे 4 उमेदवार कॅप्टन पदाचे उमेदवार म्हणून आलेले आहेत. तर तुमचं काय मत आहे की या चौघांपैकी कोण कॅप्टन बनावं, कोण? आणि नंतर झाल्यावर पंढरीनाथ जान्हवीला म्हणते मी तुलाच करणार होते, पण ते हिस्ट्री रिपीट नाही आलं पाहिजे, जसे अरबाजची आणि निकीची जी झाली तशी. तर जान्हवी म्हणते की नाही मी त्याला म्हणले
खतरनाक हे भेटू शकतो. हरभजही जाऊ शकतो, तसं काही नाही. तर बघूया कोण जाते. आणि सूरज एकटा खेळतो का टीम हिशोबाने घेतो, तर बघूया चला. आणि हां मित्रांनो, अजून एक सांगू इच्छितो, ज्यांनी वोट केलं नसेल त्यांच्यासाठी लेटेस्ट वोटिंग ट्रेंड पण सांगतो. नंबर 7 पुन्हा नॉमिनेट आहेत. 7पैकी 7वा आहे घनश्याम दरोडे, 6वर आहे अरबाज पटेल, 5वर आहे निकी तंबोली. निकी तंबोलीला क्रॉस कोणी केला, तर आर्या जाधवने. 3 नंबरवर आहे. आता टॉप 3 तर खूप दणक्यात खेळत आहेत, जे कडक खेळत आहेत. 3 नंबर म्हणजे या सीझनचा मास्टर माइंडही असू शकतो अभिजित सावंत. 2वर आहे धनंजय, जे की आत्ताच ग्रुप टीम बी सोडायचा विचार चालू आहे त्यांचा, या सोडतील ते बघूया पुढच्या काही वीकमध्ये. आणि नंबर 1वर आहे राज्य करतो सूरज चव्हाण. सूरज चव्हाण तर म्हणजे 1 नंबर माणूस, पण त्याने फक्त आता गेम खेळावा आणि कॅप्टन्सीचं माघार नाही घ्यावी बस. तो जर टिकून राहिला तर कॅप्टन्सीचा उमेदवार होऊ शकतो, कॅप्टनही बनू शकतो तो, माझं तर मत आहे. आणि आता म्हणावं तर वर्षातही तर झाल्या आहेत कॅप्टन, अंकिता पण झाली आहे कॅप्टन. आता फक्त या दोघींना, जान्हवीला एक चान्स द्यायला पाहिजे. माझं मत आहे की जान्हवी मागच्या जे वीक ते जे झालं घडलं, जे काय घडलं ते निकीची भांडणं हे सगळ्यावर ती चांगली प्लेयर म्हणून दिसत आहे. आणि आता या वीकला जान्हवी केलेकरच, मला तर वाटतं की जान्हवी केलेकरनी कॅप्टन्सीचा उमेदवार कॅप्टन बनावं. आणि ठीक आहे, हे बोलून मी समजा. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, खूप मला लाईकची फार गरज आहे. आणि प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो, नुसतं बघू नका. आणि माझी चुका पण असेल तर तेही सांगा मला कमेंट करून की इथं चुकतो आहेस, इथं बरोबर कर. तुम्हीच माझी फॅमिली, प्लीज. नमस्कार.